तेव्हा का 90% लोकांना वाटत होतं गोपीचंद आमदार झाला पाहिजे, 10% लोकांना वाटत होतं झालाच नाही पाहिजे. आता 90% म्हणजे बहुमत खूप आहे आणि 10% ते लोक आहेत ते पण माझ्या पुढे पुढे येत आहेत. पण त्यांना माहित नाही की तुमच्या चारी बाजूला माझीच माणसं आहेत. तुम्ही काय करता ते मला लगेच कळतं. तालुक्यामध्ये इतका माझा संपर्क आहे. मी सकाळी जतला आलो का रात्री परत मी आटपाडीला जातोय. अजून माझी राहण्याची सोय नाही जतमध्ये, तर मी रोज येतोय, रोज जातोय. त्यामुळं या तालुक्यामध्ये एखादी शेळी जर व्याली, तिला बोकड झालाय का पाठ झालाय मला कळतंय. त्यामुळे तुम्ही मला असा येणा पुढारी समजू नका तुम्ही. अरे मला ह्याला काहीच कळत नाही, ह्याच्या पुढे गेला हे काम करतोय. माझ्याकडे आलेल्या प्रत्येक माणसाचं मी काम करतो. माझ्याकडे कुणीही माणूस आला मी माझ्या पद्धतीनं काम करतो. त्याचं कुठल्या अधिकाऱ्याला फोन करायचा आहे, राजकीय लोकांना फोन करायचा आहे, कुणी अन्याय केलाय तर त्याचा असा गैरसमज करून त्यांनी घेऊ नये की अरे हे काम करतोय, याला मदत दिली तर पण चालते, तर नाही दिली तर चालते. मला माहित असते, परंतु काम